मी तुम्ही इथं आहे का नाही तपासणार. मी म्हणणार हे लाल लय्यो, तुम्ही म्हणणार हय्यो रे हय्यो. मला तुम्ही प्रतिसाद काय देणार? हय्यो रे हे लाल लय्यो. सह्याद्रीचं वारं तुमच्यामध्ये आहे असं मला अनुभव आला पाहिजे, असा आवाज आला पाहिजे. हे लाल लय्यो, हे लाल लय्यो. इकडच्या आईबापांनी म्हटलं तरी चालेल. ज्याला मी कुणीतरी वेगळा आहे असं वाटतं तो म्हणणार नाही, पण मी कुणी नाही असं ज्याला वाटतं तो म्हणतो हे लाल लय्यो, हे लाल लय्यो. मी आता म्हणेन हम तो राधे श्याम कहेंगे, तुम्ही म्हणणार हम तो सीताराम कहेंगे. मी म्हणणार हम तो राधे श्याम कहेंगे, तुम्ही म्हणणार हम तो राधे श्याम कहेंगे. हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे. राधे श्याम सीताराम, 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 राधे श्याम. टाळ्या टाळ्या टाळ्या. येणारे 35 ते 40 मिनिटं दिदी आणि दादानं मनापासून आणि त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आईबाबांना विनंती आहे. हा कार्यक्रम एका सभागृहाचं, एका मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन आहे. या भारतातला एकमेव मल्टीपर्पज हॉल असा असेल की जिथं ज्याचं उद्घाटन पुढच्या पिढीच्या स्वप्नांच्यासाठी होत आहे असं पहिलं मल्टीपर्पज सभागृह असेल. मला बोलवलंय आणि म्हणून मला कौतुक करायचं असं नाही आहे, कारण बाकीच्या मल्टीपर्पज अनेक हॉल आहेत, त्याचं उद्घाटन कसं केलं जातं, कुणाला आणून केलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात आणखीन महत्त्वपूर्ण गोष्ट दुसरी कोणती असेल तर या गावची, या पंचक्रोशीतली जी रत्नं आहेत, ज्यांनी आपल्या कष्टानं, ज्यांनी आपल्या तपश्चर्यानं आणि ज्यांनी आपल्या सामर्थ्यानं आपलं अस्तित्व निर्माण केलं, अशा रत्नांचा सत्कार इथं संपन्न झाला. आणि तो आम्ही बघितला, डोळ्यांनी बघितला. आमच्या कष्ट केलं, तपश्चर्या केली आणि परिस्थितीची जाणीव असली तर माणसाला आयुष्यामध्ये यश मिळवता येतं, हे ह्या लेकरांनी सिद्ध केलं. आणि गावचा सन्मान म्हणून, पंचक्रोशीतील या मातीचा सन्मान म्हणून आपण त्या सगळ्यांचा सन्मान केला. भवतालचं जग बघितलं किंवा गावाची व्याख्या आपण बघितली तर गावाची व्याख्या अशी केली जाते की सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड सेन्स ऑफ वननेस असं म्हटलं. आम्ही गावातले सगळेजण एक आहोत, एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक, त्याला गाव म्हटलं जातं. म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून ते मृत्यूपंथाला लागलेल्या आजी आजोबापर्यंत प्रत्येकजण प्रत्येकाची काळजी करतं, त्याला गाव असं म्हणायचं. आणि गावाला गावपण असलं महत्त्वाचं असतं. गावात गावकी आणि भावकी असते, पण ती बिघडलेली गावकी आणि बिघडलेली भावकी नव्हे. बिघडलेली भावकी कोणती असते? कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही असं म्हणतो. म्हणजे देशमुखाच्या घरात दुसरा एखादा मुलगा चांगला जर झाला तर दुसऱ्या देशमुखाला आवडत नाही. मी देशमुखाचंच नाव घेतो कारण मला परत जायचं. माझ्या भावकीमध्ये माझंच चांगलं चाललेलं असलं पाहिजे आणि माझं चांगलं चाललं हे भावकीतल्या इतर लोकांना बघितल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये विनाकारण दुखलं पाहिजे, असं माझा संसार असलं पाहिजे, असं वाटणं म्हणजे भावकी असं आत्ता. आणि गावकी म्हणजे आपल्याला ज्याचं कुणाचंच बरं वाटत नाही, ज्याचं बरं वाटत नाही त्याची पाठीमागं चर्चा करणं म्हणजे गावकी. गावामध्ये काही अशी लोक असतात, कज्जे दलाल असं म्हटलं जातं त्याला, दुर्गुणांची चर्चा करणारी ही लोक असतात. ही गावाच्या मधोमध बसलेली असतात. हे गावचे CCTV असतात. गावात आलं कोण, गेलं कोण, गाडी कुणाच्या घरापुढे थांबली,
सगळा डाटा यांच्याकडे असतो. माझ्या गावामध्ये अशा आहेत, त्याच्यातले एक जण 2-3 वर्षापूर्वी निघून गेले. अगदी एखाद्या कार्यालयातली ड्युटी असावी अशी ही माणसं तिथं बसलेली असतात. धरलेल्या त्यांच्या पायऱ्या त्याच असतात, पारावर असतील किंवा एखाद्या मंदिराच्या समोर असतील. 35 वर्ष मला त्या 5 माणसांची सवय झालेली, त्यातला एक निघून गेलाय. ती पायरी आता मोकळी आहे. यांच्या 35 वर्षाच्या निष्ठेनं बसण्यामुळं त्या पायऱ्या सुद्धा झिजलेत. एक गडी आमचा गेल्यामुळं 2-3 वर्षापूर्वी गेल्यामुळं केरली पास करत असताना मला सारखं वाटतं की इथं उतरावं, त्याची एखादी मूर्ती तयार करावी आणि तिथं ठेवावी जिथं तो बसत होता, कारण आम्हाला त्याची उणीव भासते. कारण आपल्या मेंदूला सवय आहे चुकीच्या दुर्गुणानं युक्त असलेल्या माणसांना लक्षात ठेवायचं आणि जे सद्गुणी आहे त्यांना टाळायचं, हा आपला स्वभाव आहे. पण इथं मात्र सद्गुणांची चर्चा होते, ही सगळ्यात मोठी विलक्षण अशी गोष्ट आहे म्हटलं. कारण महाभारतानंतर काही जण असं म्हणतात की पांडव 5च शिल्लक आहेत आणि कौरवांची संख्या 100 आहे. पण मी इथं या गावामध्ये बघतो आहे की हे म्हणजे चांगल्यांचा चांगुलपणा बघवणारी लोक ज्या गावामध्ये आहेत त्या गावामध्ये सगळेच पांडव असतात, याचा अनुभव आपल्याला येतो. कारण दुर्योधन आणि अर्जुनामध्ये भावकीच आहे ना, ते युद्ध महायुद्ध आहे, ते भावकीचंच युद्ध आहे. हे करत असताना मग ही लेकरं का पुढे बोलवायची की यांना भविष्य मिळावं, यांनाही एक प्रेरणा मिळावी, भोवतालच्या जगामध्ये आपल्याला एक अस्तित्व निर्माण करता यावं. आणि भावाभावानी हे बांधलेलं आहे. कारण धर्माचं नाव आहे, धर्माबद्दल असं म्हटलं जातं की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये. हा जर विद्यार्थ्याचा धर्म असेल तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये, हा शिक्षकाचा धर्म असू शकतो. दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये, हा जर दुकानदाराचा धर्म असेल तर गिरायकानं त्या दुकानदाराची बाकी न मागता 2 महिन्याच्या आत चुकती करणं, हा गिरायकाचा धर्म असतो. आणि भावाभावानी एकत्र राहणं, हा जर भावाभावांचा धर्म असेल तर जावाजावानी त्या भावाभावांच्या मध्ये भांडण न लावणं, हा जावाजावांचा धर्म असतो. तो या गुरव बंधूंच्या बायकांनी टिकवला आणि म्हणून हे सभागृह उभं राहू शकलं. हा एक कुटुंबाचा आदर्श असतो. कुटुंब नावाची व्यवस्था आहे. मी या 2 भावांच्या पेक्षा माझ्या त्या 2 भावजयांना 1000% 100,000 मार्क देतो. पुढे या, हे टाय बांधलेले सगळे पुढे या. अजून किती शाळा राहिलेत शिल्लक? आता थांबले ना? या या पुढे या, ये पुढे पुढे ये ये ये. टाय घातलाय का? टायला मराठीमध्ये कंठलंगोट असं म्हटलं जातं. इंग्रज आमच्या देशामध्ये 150 वर्ष राहिले, पण आम्ही धोतर नाही त्यांना घालू शकलो, पण पॅन्ट त्यांनी घातली, टाय घातली आमच्या गळ्यात. ये पुढे ये. कार्यक्रमात उशिरा येणाऱ्यांची काही जणांची सवय असते, लेकरांना उशीर झाला पण जेवणाचा कार्यक्रम नंतर असतं, तर आत्ता जे आलेले आहेत त्यांनी फोनवरनंच विचारलं असतं की जेवण सुरू झालंय का, आणि मगच आले असते. ठरलेले आहेत टायमिंगची. उशिरा जाणारे हे कायम उशिरा जात असतात. सिनेमाला जरी गेले तरी सिनेमा सुरू झाल्यावर जातात, अंधारामध्ये दुसऱ्याची पावलं तुडवत. लग्नाला जरी गेली तरी ही 7व्या मंगलाष्टकाला जातात, पण पंक्तीला बसताना मात्र पहिल्याच पंक्तीला बसतात. कारण आमच्या बापजाद्यांनी आम्हाला सांगितलेलं असतंय, उक्किरड्याजवळ बस पण पहिल्या पंक्तीला बस, कारण पुन्हा रस्सा संपला, त्यातला आतली बोटकं संपली तर शिल्लक राहत नाही, आणि म्हणून पहिल्या पंक्तीला बस असं शिकवलेलं असतं. एक विनंती आहे की जे पाठीमागं नम्रपणे मोबाईलवर आहेत त्यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर लावावे. एक 40 मिनिटाचा विरह आहे. काही तरुण मुलं असतील आणि पलीकडून मैत्रिणींशी जर संवाद सुरू असेल तर तिला एक शेवटचा मेसेज पाठवा की एक 40 मिनिटानंतर मी तुझ्याशी परत संपर्कामध्ये येतो आहे, 40 मिनिटाचा माझा विरह सहन कर. कारण घडणं या शब्दाचा अर्थ असा आहे,
घडणं, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी खूप सुंदर आहे की माणूस किंवा व्यक्ती किंवा परमार्थामध्ये घडत जाणं हे कधी शक्य आहे? माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज कर्मफळे जाळीत पुढं जाणं. म्हणजे मला घडायचं आहे तर चांगल्या गोष्टीचा मी स्वीकार केला पाहिजे आणि वाईट गोष्टीचा मी त्याग केला पाहिजे, तरच घडणं होत असतं. दिदी आणि दादांनो, घडण्याचं वय तुमचं आहे. पराक्रमाच्या वयामध्ये आपण पराक्रम नाही केला तर भविष्यामध्ये आपल्यासाठी अंधार आहे. या वयामध्ये आपल्याला ठरवायचं असतं, आणि ते ठरवायचं काय असतं की मला असामान्य व्हायचं की सामान्य व्हायचं, मला राजहंस व्हायचं की बगळा व्हायचं. म्हणजे मला माझ्या भविष्याच्या आयुष्यामध्ये सामान्यच राहायचं आहे का आणखीन वेगळं जगायचं आहे, ते या वयात ठरवायचं असतं. मी मगाशी येत असताना बघत होतो की काही शायनिंग मारणारी पोरं तिथं मोटरसायकलवर होती आणि मुली आत येत होत्या. आता त्यांचं भविष्य कुठं असेल सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण पराक्रमाचे आहे. शायनिंगचं वय जरूर आहे, पण नशिबानं, देवानं, दुर्दैवानं, निसर्गानं माणसाचं पराक्रमाचं वय हे मोहाच्या वयामध्येच ठेवून दिलं. आजूबाजूला मोह आहेत आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पराक्रम करायचा. मग बाळांनो, आपल्याला पराक्रम करायचा आहे तर स्वतःला ठरवावं लागतं की मला कोण व्हायचं आहे या वयात. जसं मगाशी अनेकांनी सांगितलं की यांनी, सचिन दादा मगाशी सांगत होता की यांनी ह्याच वयात ठरवलं होतं, फक्त सरपंच व्हायचं का नाही ते ठरवा बाबांनो. कारण त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक विनोद आला होता. त्याची 20 एकर शेती होती, शेती खूप चांगला करत होता, बंगला बांधला होता, चांगलं सुखानं सगळं चाललं होतं त्याचं. एक दिवशी तो गावातल्या पारावर येऊन उभा राहिला आणि आजूबाजूनं तरण्या पोरांनी त्याला आवाज दिला, काय सरपंच, आता तो रोजगार हमीच्या कामावर जातो. वाक्य एवढंच आहे त्याच्यावर. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कमवायचं का गमवायचं हे त्या त्या वयामध्ये आपल्याला ठरवायचं असतं. पण ते ठरवत असताना आत्ताच मला कोण व्हायचं आहे आत्ता जर नाही समजलं, हे सगळेजण बाळांनो तुमच्या पुढे यासाठी आणली की त्यांनी ठरवलं, कष्ट केले, तपश्चर्या केली आणि ते तिथपर्यंत पोहोचले. ज्यांना स्वतःचा भविष्यकाळ खूप लवकर ठरवता आला त्यांना त्यांच्या आयुष्याचं खूप मोठं यश मिळालं. तुमच्यासोबत तुमच्या आईवडिलांना यासाठी बोलवलेलं आहे की आईवडिलांना लक्षात यायला पाहिजे की मला माझ्या बाळाला नेमकं काय करायचं आहे. पालकत्वाची सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती असते तर आपल्या लेकराला त्याच्या क्षेत्रामध्ये वाव देणं, संधी देणं, त्याला प्रेरणा देणं. गरुड आणि गरुडीन, गरुड 70 वर्ष डगतो आणि गरुडाची जी पोरगी आहे ती लग्नाला येते, पण तिचं वय होतं. गरुडाची पोरगी लग्नाला येते त्यावेळेला ती ठराविक पद्धतीनं ओरडते. ओरडले की तिच्याशी लग्न करायला उत्सुक असलेले नर गरुड तिच्या भोवती येतात, लग्नाळू सगळे गरुड. गरुडामध्ये लग्न ठरवत असताना कांदा पोहेचा कार्यक्रम नसतो. मग चालून दाखव, मग चहा करून दाखव, पोहे करून दाखव, असं नसतं त्यांच्यामध्ये. ती गरुडाची मुलगी आहे, स्वतःच्या नवऱ्याची निवड करत असताना आपल्या नवऱ्याच्या 3 परीक्षा घेते, स्वयंवर असतं त्याच्यामध्ये. गरुडाच्या परीक्षेवरूनच MPSC आणि UPSCची परीक्षेचा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. ती गरुडीन आपला नवरा निवडण्यासाठी 3 परीक्षा घेते. तसं आम्ही MPSCला जो पास होतो तो 3 परीक्षा देतो, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. 3 परीक्षा दिल्यानंतर आम्ही अधिकारी होतो. मग ही मादी गरुडीन, तिला लग्न करायचं आहे, तिच्याशी लग्नाला उत्सुक असलेले सगळे लग्नारू उमेदवार तिच्या भोवती येतात. आता तिच्या भोवती आता येणार म्हणजे हेच येणार ना, पास झाणारे, ज्याला नोकरी आहे त्याचंच लग्न होतंय. आज आमच्या गावात 150 पोरं आहेत, 35 वर्ष वय, खूप शिकलेत, पण नोकरीच नाही. सकाळी 11 वाजेपर्यंत अमक्यानी काय केलं पाहिजे, तमक्यानी काय केलं पाहिजे याच्यावर प्रचंड थपा, पण मी काय केलं पाहिजे याच्यावर कधीच विचार नाही. 35 वर्ष झाली, लग्न तिथंच, आयुष्य थांबून गेलेलं आहे. मग ही लग्नाळू पोरं जमा होतात आणि मग ही मादी गरुडी नाही की जिला लग्न करायचं असतं ती आपल्या नवऱ्याची निवड करते. नवरा कसा असला पाहिजे की गरुड नावाच्या त्या पक्षाच्या जातीमध्ये गरुडाला जर जगायचं असेल, त्याला भक्ष्य पकडायचं असेल तर त्याच्या पंखामध्ये ताकद असावी लागते, त्याच्या नख्यांच्या मध्ये ताकद असावी लागते.
मग गरुड आकाशामध्ये असताना त्याला जर एखादा त्याचा गरुडाचा आवडता पदार्थ कोणता आहे? जहरीला नाग. नाग जर त्याला दिसला, गरुडाला खूप आवडतो त्याला, की तो खाली येतो झपदिश. आवडता पदार्थ कशाला म्हणायचं? गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर, ज्या पदार्थाचं नाव घेतल्यानंतर जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. जसं की पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. तिसऱ्याला दाखवल्याशिवाय कावळा सुद्धा शिवत नाही, त्याला आवडता पदार्थ म्हणायचा. त्या गरुडाला तो जहरीला नाग दिसला की तो गरुड खाली येतो, नखेंशमध्ये पकडतो, वर जातो. पण जर नाग वळवळणारा असेल आणि तो निसटला त्याच्या नखेंशमधून, तो गरुड परत खाली झपदिशी येतो आणि नाग जमिनीवर पोहोचायच्या आत त्या नागाला पकडतो आणि उंच आकाशामध्ये झेप घेतो. ही त्याची क्षमता आहे, ही त्याची गुणवत्ता. आणि मग ही नवरा निवडत असताना आपल्या चोचीमध्ये काटकी पकडते आणि तिच्या भोवती जे लग्नाळू गरुड आलेत त्यांना सांगते की आता ही काटकी तुम्ही तुमच्या तोंडामध्ये पकडायची आहे, वरच्यावर जमिनीवर पोहोचायच्या आत तुम्हाला पकडायचे. मग तो उंच उडतो, ती उंच उडते, काटकी सोडते. त्यातला एखादा गरुड, नर गरुड पकडतो ती काटकी. पहिल्यांदा पकडली तर ती म्हणते नाही, फ्लूक, अपघात असू शकतो. एकच गरुड दिवसभरामध्ये 3 वेळेला जो काटकी पकडतो तो तिचा नवरा होतो. आणि मग दोघांचं लग्न होतं. लग्न झालं की दोघं जण घर बांधतात. घर कुठं बांधतात? समुद्राच्या काठाला, उंच कडा. कड्याच्या बाहेर एक काटेरी झुडूप येतं, ते झुडपावर नवरा बायको दोघं मिळून ते घर तयार करतात. त्या घरामध्ये मादी गरुडीन अंडी घालते, अंडी फुटतात, पिलं बाहेर पडतात, त्यांना पंख येतात. आणि आता पंखामध्ये बळ घालायचं आईवडिलांना. आईवडिलांचा रोल सुरू होतो. मग रोल कुठून सुरू होतो? ती आई घरट्यामध्ये बसते, बाप समुद्राच्या पाण्यावर अधांतरी तरंगतो. पंख फुटलेल्या गरुडांच्या पिलाला, गरुडाची आई त्या पिलाला त्या घरट्यातून असं बाहेर टाकते, बाहेर ढकलते. बाहेर ढकललं की ते पिलू खाली 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 येतं. दोघं मिळून त्याला चेअरअप करतात, त्याला प्रेरणा देतात की घे झेप, मार भरारी. पहिल्यांदा ते नाही मारत, ते खाली गुरुत्वाकर्षणानं खाली जातं, पाण्यात जातं. वरून बाप येतो, पिलाला पकडतो, पुन्हा घरट्यामध्ये असतो. आईबाप दिवसभर त्या पिलाच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत त्या पिलाला दिवसभर शिकवत राहतात. हा रोल आईवडिलांचा. आणि तो रोल नीटपणानं आईवडिलांनी केलं, त्या लेकराला त्याच्या आयुष्याची दिशा नीट घरामध्ये देता आली तर ते घडू शकतं. नाहीतर आत्ता आपला भवताल बघितला असेल, आजूबाजूला बघितलं असेल आपण. एका शहरामध्ये 4थीतल्या 4 मुलींनी आपल्याच वर्गातल्या एका मित्राचा खून करून त्याच्या 3 खांडोळ्या केल्या आणि वर्गातल्या डस्टबिनमध्ये टाकून दिल्या. भवताल इतका विचित्र आहे. आता आजूबाजूला बघितलं तर हिंसा आणि घृणा, आणि मी आत्ता सांगितलं ना, मोबाईल सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. आत्ता माझ्याकडे मोबाईल नाही आहे, माणसात येताना मी कधीच मोबाईल आणत नाही आहे. आणि 2 जरी माणसं असली तरी माझा मोबाईल बंद असतो. मी जिवंत माणसांना किंमत देतो. संस्कार याचा अर्थ की आईवडिलांनी पुढच्या पिढीला देत असताना वैभवशाली द्यायचं असतं. जसं की जगद्गुरू असं म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. वडिलांना पुढच्या पिढीला जे द्यायचं असतं ते वैभवशाली आणि दिव्य द्यायचं असतं, भुरटं द्यायचं नसतं. ज्याच्यामध्ये दम आहे, ताकद आहे, माणसाच्या जन्माला आल्यानंतर जसं जगायला पाहिजे विलक्षण, ते वडिलांनी द्यायचं असतं. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, वडिलांनी ते पुढच्या पिढीला द्यायचं असतं. आणि नाही दिलं तर जो भवताल आत्ताचा जो तयार झालाय त्या भवतालमध्ये हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर, नाती तर आणखीन विरघळीत, नाती तर आणखीन पातळ झाली आहेत. इथं MBBSची काही मुलं आहेत. 3-4 महिन्यापूर्वी एका प्रथितयश महाविद्यालयामध्ये MBBSची डिग्री पूर्ण करून ते मुलगा घरी आला. वडील त्याच शहरामधले एका प्रथितयश कॉलेजचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य. सकाळी दोघं चहा घेत असताना दोघांची भांडणं होतात थोडीशी. मुलाला राग येतो म्हणून मुलगा वडिलांच्या थोबाडीत मारतो. वडिलांना समजायचं बंद होतं की हे माझंच लेकरू आहे, माझ्याच थोबाडीत मारता आहे. वडील घरातून बाहेर पळत सुटतात, सुसाट पळत सुटतात. घर दुर्दैवानं रेल्वेचा रूळ त्या घरासमोरून जातो आहे आणि म्हणून ते प्राचार्य सर पळतायत त्या पटरीवरून, पलीकडून ट्रेन येते आहे आणि वडील निघून जातो. इतके पातळ ना, म्हणजे घराला घर पण नाही देऊ शकलो,
आमचं यश एवढ्या उंच उंचीवर गेल्यानंतर सुद्धा ज्यांनी आपल्या आयुष्याचा होम आणि त्याग केला त्यांच्याविषयी आमच्या हृदयामध्ये आम्ही कृतज्ञता निर्माण नाही करू शकलो. ह्या लेकरांच्यासाठी आम्ही पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत, कोणत्या गोष्टी देणार आहोत? ती संवेदना देऊन ती पोरं यशस्वी झाली आणि फिरून पाठीमागं फिरली. या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावर पण उंबरठ्यावर भक्ती, असं म्हटलं. कोण पुढारी वगैरे आले का? पुढारी वगैरे कोण आले का? फटाकडे वाजले म्हणून म्हणलो. ते देऊ शकलो नाही. माझ्या आईबाबांनो काही वर्षापूर्वी चेन्नईमध्ये सुजित कुट्टन नावाचा मुलगा धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला आणि त्यावेळेला त्याचे वडील ICU मध्ये हार्ट अटॅकनं शेवटचा श्वास मोजत होते. ज्या क्षणाला तो जिंकला, ज्या क्षणाला त्याच्या गळ्यामध्ये मेडल पडालं, त्याच क्षणाला त्याच्या वडिलांनी त्याच शहरातल्या ICU मध्ये स्वतःचा शेवटचा श्वास घेतला. आणि त्यावेळेला चेन्नईमध्ये शेकडो पालक सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये संवाद काय होता की सुजित कुट्टननं त्यावेळेला कुठं असायला पाहिजे होतं, म्हणजे आपल्या वडिलांच्या सोबत की मैदानावर. आपल्या वडिलांच्या सोबत वडिलांचा शेवटचा श्वास सुरू असताना, शेवटचे श्वास सुरू असताना वडिलांच्या कपाळावरून हात फिरवत वडिलांना आधार देत, प्रेम देत तिथं असायला हवं होतं का त्या बाळानं मैदानावर? त्याला कोणत्या जगामध्ये विजयी व्हायचं आहे, कोणत्या जगामध्ये त्याला यशस्वी व्हायचं आहे? आम्ही आमच्या लेकरांना ते देणं, त्यासाठी पालकत्व मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे. मग घराचं पालकत्व, घराचं घरपण सुरू होतं. ते कधी सुरू होतं? घर. 3 गोष्टी लेकरं सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 गोष्टी बाळाला द्यायच्या असतात, असं आमच्या पिढ्यानपिढ्या सांगितलं. आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्या काळात, आम्ही ज्या घरात जन्माला आलो, माझ्या घरामध्ये 50-60 माणसं होती. आम्ही 9 जवळ भावंड आहोत. मला 5 बहिणी आहेत आणि 4, मी चौथा, सगळ्यात शेवटचा. भरभरून आयुष्य जगलो. घरातच सगळा समाज कसा आहे त्याचा अभ्यास आम्हाला झाला. एवढ्या माणसांच्या मध्ये कोण कसा आहे, कोण तुसडा आहे, कोण रागावतंय, कोण जवळ घेतंय, कोण लाड करतंय, समाजाचं प्रतिबिंब आमच्या घरामध्ये असायचं. आणि वाढ होता होता शिकायचो आम्ही की कुणाशी कसं वागायचं. काळ बदलला. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, दुसरी पिढी आली. आता हम दो हमारा एक बजाज, एकच बाळे आणि एकच बाळी. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम. मुलगा 10वी आणि 12वीला गेला की 9वी पासूनच त्या मुलाची जाहिरात सुरू होते. पुढच्या वर्षी आमचा बाळ्या, आमची बाळी 10वी आणि 12वीला आहे. म्हणजे पाहुण्या रावळ्यांनी समजून घ्यायचं की ह्यांच्या घरात पुढच्या वर्षी अजिबात जायचं नाही. 10वी आणि 12वीला मुलगा किंवा मुलगी असले तर त्या घरातलं वातावरण आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झाला असं वातावरण असतं. 10वी म्हणजे 12वी म्हणजे अंतिम. जर असं असेल तर बाळानं मी 12वीला नापास झालेला आहे. यश, समृद्धी आणि आपल्या अकॅडमिक करिअर, ज्याला आपण शैक्षणिक गुणवत्ता म्हणतो, त्याच्यापेक्षा शैक्षणिक गुणवत्ता असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपल्या स्वतःचं आयुष्य घडवताना आणखीन काही वेगळ्या गोष्टी असणं अपेक्षित असतं. मग घरामधूनच कोणकोणत्या गोष्टी ज्या आमच्या घरी पूर्वी दिल्या जात होत्या. पूर्वी घर लवकर उठायचं. आता लवकर उठत नाही असं म्हणत नाही, काही घरं उठतात, पण रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलांना झोपवून उशिरापर्यंत जे आईबाप TV बघत बसतात ती घरं कधी उठतात? असं. आम्ही आंघोळ कधी करतो त्याच्यावर पूर्वी ऋषी म्हणायचे की आंघोळ, कारण रात्रीच्या 4 प्रहराविषयी ऋषी असं म्हणतात की 4 प्रहरामध्ये कसं असतं माणसांचं आयुष्य, कसं असतं. रात्री पहिले प्रहर सबकोई जागे. रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये सगळे जागे असतात. 6 ते 9 प्राईम सिरियल्सवाले माझ्या आया बहिणी सगळ्या, लागीर झालं जी, जीव तुझ्यात रंगला का वतला का काय, ती सध्या काय करते, 6 ते 9 सगळे जागे आहेत. पहिले प्रहर सबकोई जागे. दुसरे प्रहर जागे भोगी. दुसऱ्या प्रहरामध्ये रस्सा मंडळ, ढाबा, ढकलणारे. दुसरे प्रहर जागे भोगी. तिसरे प्रहर जागे तस्कर और तिसरे प्रहर जागे रोगी असं म्हटलं. 12 ते 3 रोगी जागे असतात आणि चोर जागे असतात.
और चौथे प्रहर जागे योगी असं म्हटलं. हा देश योग्यांचा आहे आणि चौथ्या प्रहरामध्ये ज्याचं घर जागं होतं. आम्ही लहानपणी ऐकायचो की लवकर उठे लवकर निजे त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळ घालते. का? त्याचा दिवस मोठा असतो. ऋषी आणि मुनी त्यावेळेला असंही म्हणायचे की आंघोळ कधी असावी घरामध्ये. म्हणजे 4 वाजता आंघोळ केली तर ऋषींचं स्नान त्याला म्हणलं ऋषी, 5 वाजता केलं तर माणूस, आणि 6 वाजता राक्षस स्नान असं म्हटलं. आता आपल्या घरात कुठलं स्नान होतं सांगण्याची आवश्यकता नाहीये. 6 वाजता स्नान, 7 वाजता आंघोळ आणि 8 वाजता रेडा धुतला काय आणि ह्याला धुतला काय. आपल्या घरात कोण धुतलं जातं बघा. सकाळ सगळ्यात मोठी विद्या. तुला 100 वर्ष जगायचं असेल तर ती आई सांगायची की बाळा सूर्य उगवलाय, सकाळी तुझ्या शरीराकडे लक्ष दे, तुझं शरीर तगडं होऊ दे, तुला खूप दीर्घायुष्य व्हायचं आहे, माणसाचं आयुष्य तुला रसरसून जगायचं आहे, यासाठी तुझं शरीर चांगलं असलं पाहिजे. म्हणून सकाळी आई जी विद्या द्यायची ती शरीर. जेवताना आई दुसरी दीक्षा द्यायची. जेवताना आई ताटामध्ये ठेवलेल्या प्रत्येक पदार्थाला नमस्कार करायला लावायची. जेवायच्या अगोदर घास घेऊ नको मुखामध्ये. ती आई श्लोक म्हणायला लावायची. ती आई बाळाला सांगायची की बाळा मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार, घड माझी या हातून देश सेवा, म्हणून मला मिळावी शक्ती देवा. मी अन्न खातो आहे, त्या अन्नानं मला जी ताकद येणार आहे, मला जी बुद्धिमत्ता प्राप्त होणार आहे, त्यानं मी देशाची सेवा करणार आहे. यासाठी त्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाला नमस्कार. जेवत असताना आणखीन आई दुसरी दीक्षा द्यायची की बाळा 2 घास कमी खा म्हणायची आहे. कारण गावातल्या एका झोपडीमध्ये चूल नाही पेटलेली, त्या घरातलं लेकरू उपवासी आहे. बाळा 2 घास कमी खा, तिथं द्यायचं आहे आपल्याला, अन्न द्यायचं आहे, घास द्यायचा आहे. मग एकाच वेळेला आई व्यष्टीचं समष्टी आणि समष्टीचं सृष्टीशी. आणि संध्याकाळ झाली की घराघरामध्ये निरंजन, तुळशीच्या पुढं बसून प्रार्थना असायची. ज्या निष्ठेनं मालिका बघितल्या जातात त्या निष्ठेनं पूर्वी घरामध्ये 6 वाजता बरोबर निरंजन आणि प्रार्थना. दिव्या दिव्या दीपत्कार, काणी कुंडल, मोतीहार, दिवा जळू दे सारी रात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. ही प्रार्थना लहानपणी ऐकत असताना याच्यातला सूर समजत नव्हता, अर्थ समजत नव्हता. पुन्हा शिकल्यानंतर आता भवताल जो बघतो आहे, माझ्या गावामध्ये 3-4 दिवसापासून भांडणं सुरू आहेत. 100 पोरं एकमेकाच्या अंगावर जात आहेत, डोकी फुटली आहेत. समृद्धी आल्यानंतर व्यसनांचं प्रचंड प्रमाण माझ्या गावात आहे आणि त्याचा परिपाक म्हणजे सातत्यानं हिंसा चालू आहे घरामध्ये. पोरं तुरुंगामध्ये आहेत. मग या प्रार्थनेचं मोल कळायचं की त्यावेळेला ती आई घरधनीन आपल्या पोराच्या तोंडातून आपल्या नवऱ्याला सांगायची की व्यसन नको करू, कारण लग्न केलंयस ना तर संसाराचा रथ तुला शेवटपर्यंत साथ द्यावी लागेल. भातुकलीच्या खेळातला राजा अगोदर निघून गेल्यानंतर पाठीमागं राणीला त्रास काय होतो तुला काय माहिती आहे की संसार कसा सांभाळायचा, आणि म्हणून नको व्यसन करू. मध्येच मेलास तर पाठीमागचा संसार तिला सांभाळता सांभाळता उभा करता करता खूप त्रास होतो. म्हणून संध्याकाळच्या प्रार्थनेतून ती दीक्षा असायची आणि घराघरामध्ये हे फुलायचं उमलायचं. आता कठीण परिस्थिती झाली. मग आता आपल्या लेकरांना घडवत असताना मी मगाशी म्हटलं की विधी ते पाळीत आणि निषेधा ते गाळीत. मग आता सगळ्यात वाईट गोष्ट आपल्या लेकरांना किंवा तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना बाद करणारी गोष्ट कोणती आहे तर तो मोबाईल आहे. काय करतायत मुलं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये. मी 2-3 घटना सांगतो, मोबाईलचे होणारे दुष्परिणाम, आणि मग आईवडिलांनी स्वतः ठरवावं की काय करायचं या स्क्रीनचं. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 3 महिन्यापूर्वी इंग्लंडमध्ये सभागृहामध्ये सगळ्यांना आपल्या भाषणामध्ये एक आव्हान केलं की एक टीव्हीवर सिरियल तयार केलेली आहे इंग्लंडमध्ये, ती बघा म्हणून. आपल्याही ती उपलब्ध आहे आपल्या युट्यूबवर. त्या सिरियलचं नाव आहे द अडोलसन्स. अडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था. 13 ते 19 वर्षातली मुलं इंग्लंडमधली काय करतात, त्याचा दुष्परिणाम काय झालाय, त्याचंच रिपिटेशन आहे, कारण माणूस इथून तिथून सारखा. त्या सिरियलमध्ये 14 वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आहे.
चाकू तिच्या पोटामध्ये 6 इंच खुपसतो. जसं की आपल्याही राज्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 2 महिन्यापूर्वी दुपारच्या सुट्टीमध्ये 8वीतल्या मुलानं 10वीतल्या मुलाचा खून केला. आजूबाजूला तर खूपच घटना चालूच आहेत आपल्या बाजूला. 13 ते 17 ॲडोलसेन्स मधली मुलं आपल्याच वर्गातल्या मुलाला मध्ये घेऊन 10-10, 12-12 जण, हिंसेचं टोक. माझा मित्र कोल्हापूरमध्ये त्या चौकामध्ये त्याची बायको गरोदर 6-7 महिन्याची, तो निघालाय ताराराणी चौकातून आणि त्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. तर त्याच्या पुढे 2 16-17 वर्षाची पोरं मोटरसायकलवरून थांबली आहेत. यानं फक्त हॉर्न वाजवला तर त्या पोरांनी स्टँड लावला, पाठीमागं आले आणि त्याच्या गाडीच्या काचावर बुक्क्या मारायला लागले. बायको गरोदर आहे, काहीतरी अघटित घडायला नको म्हणून आतून तो नमस्कार करत होता, पाया पडत होता. ही पोरं 16-17 वर्षाची आणि त्याच्यापेक्षा 15-20 वर्षानं वयानं असणाऱ्या माझ्या मित्राच्या अंगावर काच फोडून. हे कुठून येलंय आया बापानो? आपल्याही घरामध्ये ही तुमच्या माझ्या पोरांच्या मध्ये ही हिंसकता येते. ती कुठून आली? जसं की त्यावेळेला मी लग्न करायच्या अगोदर मी टीव्ही बद्दल मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये टीव्ही असणार नाही. माझ्या घरामध्ये आजपर्यंत टीव्ही नाही. कारण एक मुलगा त्यावेळेला सरासरी 3 तास टीव्ही बघत असला तर आयुष्याच्या 21 वर्षापर्यंत 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघत होता. आणि मग त्याला भविष्य कोणतं असणार? जो मुलगा हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर यामध्ये वाढलेला असेल त्याच्याकडून भविष्यामध्ये असं कोणती गोष्ट होणार आहे? तीच गोष्ट आता स्मॉल स्क्रीनची. जो पडदा आपल्या समोर आलाय त्या पडद्यावर छोट्या स्क्रीनवर चुकून कुणाला पुस्तक वाचायची सवय असेल तर एक पुस्तक मी जाता जाता सांगतो. त्याचं नाव आहे माध्यम कल्लोळ. निलांबरी जोशी नावाच्या सायकोलॉजिस्टनं लिहिलंय. तिनं देशभर तरुणाईचा अभ्यास केला आणि या मोबाईलचा अभ्यास केला आणि या देशातली तरुणाई, उगवणारी पिढी या मोबाईलनं तिला संपवलंय कसं, तिला विळखा कसा घातलाय त्याच्यावरच. जसं मी आत्ता पंतप्रधानांचं भाषण निम्म्यावर सोडलं, त्या मुलानं का खून केला म्हणून त्याच्यावर शिक्षण तज्ञांची एक कमिटी बसवली, सायकोलॉजिस्टची एक कमिटी बसवली आणि मग सुरू झाला अभ्यास. तर इंग्लंडमध्ये 9 वर्षाचा 8-9 वर्षाचा मुलगा झाला तर त्याच्यासाठी एक सेपरेट रूम दिली जाते आणि मग त्या रूममध्ये त्या मुलाच्या समोर 2 स्क्रीन आहेत, एक मोबाईल आणि एक लॅपटॉप आहे. आणि हा मुलगा 9-9, 10-10 तास या स्क्रीनच्या समोर आहे. त्या सिरियलमध्ये त्या रूमला डेमॉन्स रूम असं म्हटलंय त्या मालिकेमध्ये, म्हणजे राक्षसाची खोली. कारण या खोलीमध्ये आईबाप जरी मध्ये आले तरी मुलं आईवडिलांच्या अंगावर जात आहेत, की जसे आत्ताची तुमच्या माझ्या घरात मोबाईल काढल्यानंतर जात आहेत अंगावर. मग का मुलांच्या आयुष्यामध्ये हे का घडत आहे? त्यांचं स्क्रीनचं टायमिंग. आणि मग समारोप आहे त्या सिरियलचा. शिक्षण तज्ज्ञ, आई वडील सगळेच सांगतायत की मुलांशी संवाद साधा, स्क्रीन बाजूला ठेवा, स्क्रीनचं टायमिंग त्याचं कमी करा. या मोबाईलवर ॲप आहेत, काही ॲप. एक सेल्फी नावाचा ॲप आहे तुमच्या माझ्या. सेल्फी उगाचच काढायचे. ज्याला स्वतःची प्रतिमा निर्माण करता येत नाही ते सेल्फी काढत असतं. सेल्फीनं रोज 50 आत्महत्या होतात. कारण फोटो चांगला आला नाही. लगा हाय तसलाच येईल ना, त्याच्यापेक्षा वेगळं काही येणार आहे. आणि दुसरं कारण काय की सेल्फी ग्रुपवर टाकली तर अंगठा नाही टाकला म्हणून. अशा अनेक ॲपच्या विषयी, सायबर बुलिंग आहे, अनेक ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्याविषयी तिनं खूप सखोल अभ्यास केला. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे तर आता वेब सिरीज ज्या चालू आहेत त्या वेब सिरीज पोरं 17-17 तास बघतायत. 58% मुलं, ती असं म्हणते की या देशातली तरुणाई, 58% तरुणाई ही वेब सिरीज 13 ते 18 तास बघते आहे. स्क्रीन टायमिंग या देशातल्या तरुणाईचं 13 ते 18 तास, झोपायचं टायमिंग 2 तास आणि स्क्रीनवरची किंवा एकाग्रतेचं सेकंद आहे त्यांचा 20 सेकंदाचा. माझ्या दिदी आणि दादांनो, जगातले जेवढे यशस्वी लोक झालेले आहेत, कुणी असू द्या, परमार्थातले असू द्या किंवा लौकिक व्यवहारातले असावेत, ते यशस्वी झाले त्याला कारण एक आहे, केवळ एकाग्रता. माऊलींची एक ओवी खूप सुंदर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तरी अवधान एकलेची दीजे, मग सर्व सुखाश्री प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे ऐका. मग माऊली असं म्हणतात की ज्याच्या आयुष्यामध्ये एकाग्रता येईल त्याला सर्व सुखांची प्राप्ती होईल. तू कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ दे.
आणि ही माऊली सांगतायत कुठल्या भुरट्या पुढाऱ्यानं चौकात उभं राहून दिलेलं आश्वासन नाहीये. एका महापुरुषांच्या खूप मोठ्या दिव्य अशा ग्रंथातली ओवी आहे. ते म्हणतात की आणि एकाग्रता या मोबाईलच्या मुळे आपल्या लेकरांची 20 सेकंदावर येऊन पोहोचली. 2-3 उदाहरणं आपल्याशी शेअर करतो की गेल्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी मी एका छोट्याशा निमशहरी गावामध्ये गेलो होतो. व्याख्यान होतं आणि त्या दिवशी 10वीतल्या मुलानं आपल्या आईचा खून केलेला होता. महिना फेब्रुवारी, मार्चमध्ये परीक्षा होती. मुलगा मोबाईल बघत होता. आई त्याला सांगत होती की बाजूला ठेव, बाजूला ठेव. ठेवत नव्हती म्हणून आईने एक थोबाडीत मारली, एक चापट मारली. मुलाला राग आला. आईला असं उठवलं, छातीला धरलं, दिलं ढकलून. आई पाठीमागच्या भिंतीवर कोसळली, जाग्यावर संपली. या पोराच्या लक्षात आलं की आता हा खून पचवायला पाहिजे म्हणून त्यानं ब्लेडचं पान आणलं आणि आईच्या मनगटावरच्या या नसा आहेत त्या नसा कापल्या. पण हृदय बंद पडलेलं असल्यामुळे नसांच्या मधून रक्त नाही आलं. त्याच्या लक्षात आलं की आता नाहीये, खून पचत नाहीये. मग त्यानं आईची साडी काढली. साडीचं एक टोक आईच्या गळ्याला घातलं आणि दुसरं टोक वरच्या फॅनला अडकवलं. तिला खुर्चीवर उभं केलं. इन्स्पेक्टर साहेब सांगत होते की पट्ट्याला हात घातला, मोठा आवाज केला. पोरगं पोपटासारखं बोललं की आईचा खून कसं केलं. पण त्या पोराचं शेवटचं वाक्य भयानक होतं. तो मुलगा असं म्हणत होता की आई मोबाईल बघू देत नव्हती म्हणून आईला तर मारलंच, पण वडील सुद्धा बघू देत नव्हते. एक दिवशी वडिलांना सुद्धा संपवायचं होतं. हा खेळ तुमच्या माझ्या घरामध्ये येऊन ठेपलाय, तुमच्या माझ्या आजूबाजूला. ही माझी शिवमची लेकरं इथं काही आले तर त्यांना माहिती आहे आमच्या शिवममध्ये काम करत असलेला एक वर्ग 1चा अधिकारी कोकणामध्ये आहे. त्याची बायको फिजिक्सची आहे, फिजिक्स MSc फिजिक्स आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर तिला थोडंसं घरातलं काम लागलं की ती त्याच्याकडे मोबाईल द्यायला लागली. 2 वर्षापर्यंत मुलगा बोलायला पाहिजे. त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळं थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळं त्याला ते ॲडिक्ट झालं. बाळ 2-2.5 वर्षापर्यंत त्याला कुठला शब्द फुटत नव्हता. आता मात्र मोबाईल काढून घेतलं की ते हिंसक झालं. ते बोच करायला लागलं, आईच्या अंगावर जायला लागलं, घरातली भांडी फेकायला लागलं. आत्ता ते बाळ कोल्हापूरमध्ये संवाद सेंटरमध्ये आहे. 2.5 वर्ष झाली. आत्ता कुठं आई बाबा शब्द फुटायला लागलाय. त्या पुरीचा एक दिवशी मला फोन आला की काका मी शिकले, मी MSc ॲग्री झाले, पण आई नाही होऊ शकले. 4-5 वर्ष झाली माझ्या पोराला, पण अजून आई बाबा शब्द म्हणत नाहीये. एक छोटीशी चूक, तपश्चर्या करत असताना तपश्चर्यातली छोटीशी उणीव. आपल्याला ठरवलंय ना आपण आई बाबा व्हायचं, दिलेल्या लेकराला त्याचं आकाश दाखवायचं आहे, तर मला तपश्चर्या करावी लागेल ना. पोटामध्ये वाघ जन्माला आला तर वाघाला वाघाप्रमाणे वाढवायचं असेल तर वाघाचे पंजे अंगावर घेण्याची क्षमता असावी पाहिजे ना मापा आईवडिलांच्या. ती क्षमता त्याच्यामध्ये असायला पाहिजे ना. ती निर्माण करत ती तपश्चर्या घ्यायला पाहिजे ना. मग अशी दिदीने शिवछत्रपतींचा जय जयकार केला. जय जयकार करत असताना मासाहेबांनी जी दीक्षा दिली होती, 16व्या वर्षी शिवछत्रपती रोहिडेश्वरावर शपथ घेऊ शकले. वय वर्ष 16. आत्ता 16 वर्षाची कार्टी बघा. कॉलेजच्या बाहेर गाड्या घेऊन कॉलेज सुटायच्या वेळेला बाहेर. काही सिन्सिअर आहेत. शिवछत्रपतींना मासाहेबांनी दिलेली दीक्षा कोणती होती, किती दिव्य दीक्षा होती. वय वर्ष 9 राजांचं. बेंगलोर, रात्री झोपायच्या वेळेला मासाहेब दूध द्यायच्या. दूध द्यायला त्या दिवशी रात्री गेल्यानंतर मासाहेबांच्या लक्षात येतं की खाली माती आहे, राजांच्या कॉटच्या खाली माती आहे. मासाहेब प्रश्न विचारतात की राजे या वेळेला आपण कुठे गेला होता. राजे उत्तर देतात की मासाहेब पलीकडे नृत्याचा कार्यक्रम सुरू होता, तो आम्ही बघायला गेलो होतो. मासाहेबांच्या लक्षामध्ये येतं जे बाळ 9व्या वर्षी मनोरंजनामध्ये जाईल, महाराष्ट्रामध्ये स्वराज्य कसं स्थापन करेल, महाराष्ट्रातल्या आया बहिणींचं कुंकू कसं शाबूत ठेवेल. मासाहेबांनी निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये यायचा. पण इथं यायच्या अगोदर मासाहेब शिवछत्रपतींना घेऊन हंपी नगरीमध्ये गेल्या की जिथं विजयनगरचं साम्राज्य आहे कर्नाटकामध्ये. माय लेकरं 21 दिवस त्या हंपी नगरीमध्ये राहिली. हंपी नगरीचा इतिहास समजून घेतला आणि मग महाराष्ट्रात यायच्या आदल्या रात्री
या दिव्य आईनी मासाहेबांनी आपल्या सुपुत्राला एक दीक्षा दिली. त्या सुवर्ण टेकडीवर उभं राहून मासाहेब आपल्या शिवछत्रपतींना असं सांगतात की राजे, या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष असं राज्य केलं इथल्या राजांनी की इथं कुत्रा सुद्धा उपवासी राहत नव्हता. इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं सर्वजण सुखी होते. इथं कोणी खोटं बोलत नव्हतं. इथं चोर दरोडा पडत नव्हता. असं साम्राज्य इथं 240 वर्ष होतं. आणि मग मासाहेब समोर उभे असलेल्या 9 वर्षाच्या आपल्या दिव्य सुपुत्राला विचारतायत की राजे, असं स्वराज्य तुम्ही महाराष्ट्रात स्थापन कराल की जिथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, जिथं कोणी उपवासी असणार नाही, जिथं चोरी होणार नाही, जिथं दरोडा पडणार नाही, असं हे स्वराज्य स्थापन कराल? आई 9 वर्षाच्या लेकराला प्रश्न विचारत कराल. शिवछत्रपतींना शब्दांचा अर्थही कळत नाही, वय वर्ष 9, पण बाळ मूठ आवडतंय. मासाहेबांच्या नजरेला नजर देताना ते हो मासाहेब, तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. राजे येतात. मी कधीतरी विचार करतो, शिवनेरी ते रोहिडेश्वर 200 किलोमीटर अंतर आहे. हा महापुरुष घराघरामध्ये गेला, चुली चुलीपर्यंत गेला, त्याच्या वयाच्या लेकरांना एकत्र जमवलं आणि गड्यानं चला एक नवं राज्य तयार करायचं. 16 वर्षाच्या या पोराचं, या लेकराचं ऐकलं. कारण त्या व्यक्तिमत्वामध्ये तितकं सामर्थ्य होतं, तितकी ताकद होती, तितकं वैभव होतं. 200 किलोमीटर येऊन रोहिडेश्वर चढून आणि मग करंघळीचं रक्त त्या महादेवाच्या चरणावर अर्पण करून स्वराज्याची शपथ. आम्ही आमच्या 16 वर्षाच्या पोरांना काय सांगणार? नोकरी कर मोठी, एक नोटा छापायची मशीन हो, दोघंच जगा, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. सुख म्हणजे आमच्या दृष्टीने सुखाची कल्पना काय? चांगली चुंगली कपडे, ब्रँडेड शर्ट, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल. कारण आमच्या कपड्यांच्या जाहिराती अशा आहेत, बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वागानं, मग लिनन घातलं की वाघ. कारण भवतालचं जगच तसं बनवलंय. या लेकरांना पुढं पाठवण्यासाठी मी म्हटलं की विधी ते पाळीत, निषेधा ते गाडीत. मी मगाचं एक वाक्य सांगितलं की याच वयामध्ये लेकरांना कळणं अपेक्षित आहे आम्हाला की माझ्यामध्ये नक्की कोण लपून आहे, मला कोण व्हायचं आहे भविष्यामध्ये. हे जितकं लवकर समजेल तितकं त्याला भविष्य. मी समारोपाकडे येताना फक्त एक गोष्ट आपल्याशी शेअर करतो. बाळांनो, तुमच्यासाठी आईबाबा आपल्या आजूबाजूला आहेत. बाळांनो, सगळ्या प्रेरणा, व्याख्यानं आमच्यासारखे येऊन बडबडून जाणारे भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये भेटतील. प्रेरणा मिळेल नाही मिळेल, पण जी प्रेरणा जपून ठेवायची असते ती कोणती असते? घरातलीच असते, समजून घेण्याचं असतं. मी तुम्हाला का सांगतो आहे, तुम्हाला कारण या वयात जर त्या प्रेरणा लक्षात राहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की मला भविष्य कसं घडायचं. एक वाक्य मी आपल्याशी शेअर करतो बाळांनो. तो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी 2 वाटा असतात. एक घडण्याची वाट असते आणि एक बिघडण्याची वाट असते. 7वी संपली, 10वी संपलं, 12वी संपलं की प्रत्येक टप्प्यावर घडायचं की बिघडायचं. आणि 10वी आणि 10वी नंतर आम्ही संगत कुणाची निवडतो. तुम्ही कितीही हुशार असला, तुम्ही कितीही चांगल्या घरातले असला आणि मित्र जर घाणेरडे असले तर आयुष्य बरबाद. आणि तुम्ही कितीही गरीब घरातले असा, कितीही निरक्षर घरातले असा, तुम्हाला संगत चांगली मिळाली तर तुमच्या आयुष्याचं कल्याण ठरवतं ते. कारण मुलाची डेफिनेशन करताना मुलगा कसा असावा याच्याविषयी प्रातस्मरणीय भगवान श्रीकृष्णाचा एक श्लोक आहे, वसुदेव सुतम देवम. मुलगा कसा असावा? बापाचं नाव काढणारा असावा. म्हणजे आता वर आल्यानंतर जे सत्कार स्वीकारत होते, ते जे वडील होते, ते प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो. छाती फुललेली होती. वसुदेव सुतम देवम, बापाचं नाव काढणारा असला. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तो ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा नाहीये सांगितलेलं. बापाचं नाव काढणारा पाहिजे. वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम. जगामध्ये वाईट घडत असेल, चुकीचं घडत असेल तर त्याला राग आला पाहिजे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी कोणी नोटा वाटत असेल तर हिमतीनं त्याला सांगितलं पाहिजे, नको वाटो, माझं गाव नको विको.
ज्या ज्या वेळेला माझ्या गावामध्ये मी आत्ता घरी असताना नोटा वाचल्या, वाटणाराला मी बोलून शिव्या दिल्या, नको ना गाऊन नाचू माझं. म्हणजे चुकीच्या गोष्टीविषयी त्याच्या मनामध्ये राग असला पाहिजे, जमीर जागा असला पाहिजे, आत्मा जागा असला पाहिजे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाच्या बाजारामध्ये त्याच्या अस्तित्वाच्या आणि पराक्रमाच्या गाथा होत असताना आईच्या कानावर आपलं लेकरू पराक्रम करतंय हे आईला ऐकल्यानंतर आई थुई 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 नाचली पाहिजे, माझं बाळ माझं बाळ. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. रस्त्यावरून चाललं तर इतराच्या आईबापांनी सांगितलं पाहिजे की याच्या नादाला लाग, याच्या नादाला लाग. इतक्या ताकदीचं ते बाळ असतं. मग ती प्रेरणा, मी सांगतो की त्या प्रेरणेकडे, बाळानं आपल्यासाठी प्रेरणा आणि समारोप. मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीतला एक मुलगा काही वर्षापूर्वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला. त्याचा सत्कार करायला त्याचे प्राध्यापक त्याच्या झोपडीमध्ये गेले. झोपडपट्टीमध्ये त्या वातावरण खूप कोंदट, खूप रोगट, खूप गोंगाट, खूप गर्दी, उघडी गटारं. प्राध्यापक नाकाला रुमाल लावत लावत त्याच्या झोपडीमध्ये पोहोचले. झोपडीत पोहोचल्यानंतर झोपडीत काय साहित्य होतं? 2 सतरंज्या, एक स्टोव, काही शिजवायचं साहित्य, आणि दोघंच जण राहत होते झोपडीमध्ये. एक तो सलील आणि त्याची बहीण. सत्कार केल्यानंतर तिथल्या त्या प्राध्यापकांनी त्या बाळाला प्रश्न विचारला की बाळा, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू पहिला कसं काय? कारण मगाशी सचिन दादा सत्कार करणाऱ्या प्रत्येकाचं वर्णन करत असताना आपल्या सगळ्यांची, कारण परिस्थितीशी टक्कर घेत आपण मोठंच. बाळानो, पतंग उंच त्याच वेळेला जातो की त्याला वातावरण, त्याचं वारं त्याच्या विरुद्ध असतं त्यावेळेला जातो. म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये खूप कमी निर्माण होतात लोक, पराक्रमी खूप कमी निर्माण होतात. प्रतिकूल परिस्थिती हीच माणसाला खूप उंच घेऊन जाते, म्हणून पतंग उंच उडतो ना, तो विरोधी वाऱ्यावर उडतो. सत्कार केल्यानंतर त्याने प्रश्न विचारला की सलील, तू पहिला कसं काय आला? आणि मग तो उत्तर देतो की सर, मी 7वीत होतो, माझी बहीण 4थीत होते, माझे वडील माथाडी कामगार होते, अचानक निघून गेले घर सोडून, अचानक निघून गेले देवाघरी. आईला घराच्या बाहेर पडणं माहीत नव्हतं, शाळा थांबली, चूल बंद झाली, उपासमार सुरू झाली. पण जिद्दीनं आई एका क्षणाला उठली आणि तिनं ठरवलं की पुन्हा संसार उभा करायचा, पोरांना शिकवायचं. म्हणून माझी आई घराच्या बाहेर पडली आणि शेजारी जे अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंटमध्ये धुण्या भांड्याचं काम तिनं चालू केलं. सर, माझी आई सकाळी जायची ते संध्याकाळी यायची, रोज दिवसभर धुण्या भांड्याचं काम करायची. ज्या घरात दुपार होईल तिथं शिळा तुकडा खायची. सर, शाळा सुरू झाली, उपासमार थांबली, पण सर आई सकाळी जायची ते संध्याकाळी काम करून परत यायची. दिवसभर पाण्याच्या सहवासानं आईला एक दिवशी सर्दी झाली, आणि सर्दी इतकी झाली की तापानं फणफणत तिनं एक दिवशी अंथरूण पकडलं. आणि सर, त्या आजारपणात आई उठलीच नाही. सर, आईचं आजारपण वाढलं, तिला TB झाला, पुन्हा थांबलं, घर थांबलं, उपासमार सुरू झाली, शाळा थांबली. मग या प्रतिकूल स्थितीमध्ये आम्ही दोघांनी बहीण भावांनी ठरवलं की या धारावीच्या झोपडपट्टीच्या चौकामध्ये एक चहाचा गाडा टाकायचा. आम्ही दोघांनी मिळून एक चहाचा गाडा ठेवला. मी 5-6 तास काम करू लागलो, माझी बहीण 3-4 तास काम करू लागली. पैसे येऊ लागले सर, आईला औषधोपचार सुरू झाला, आमची शाळा सुरू झाली. पण सर, आई जी झोपली होती आजारपणातून ती उठलीच नाही. TBनं खाऊन टाकलं तिला. तिच्या अंगावरचं सगळं मांस संपलं, फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिला. सर, तिला आता मरायचं होतं. शेवटची घरघर सुरू होती श्वासांची, तिला मरायचं होतं. पण मरताना तिला काहीतरी सांगायचं होतं. ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती, पण कंठातून तिचा शब्द बाहेर पडत नव्हता, आवाज ऐकू येत नव्हता. म्हणून सर, मी खाली बसलो, माझ्या आईला मांडीवर घेतलं, माझा कान आईच्या तोंडाजवळ नेला. आई जीवाच्या आकांतानं ओरडली, सलील शिक, बहिणीला शिकव. सर, एवढंच म्हटली माझी आईने शेवटचा आचका दिला, जग सोडून निघून गेली. पण सर, जाताना आईचे डोळे उघडे होते, सताड उघडे, जणू माझ्याकडे बघतायत. आईनं डोळे मिटलेच नव्हते, प्राण तर निघून गेला होता, पण तिचे डोळे उघडे होते.
सर आई निघून गेली, 10वी नंतर 11वीत आलो. 17 वर्षाचं वय, स्वप्नांचं वय, भिन्न लिंगाविषयी आकर्षणाचं वय, दिल दोस्ती दुनियादारीचं वय. सर कॉलेजमध्ये आल्यानंतर वाटायचं ना, कारण 17 वर्ष वय होती, मस्ती होती, जवानी होती. सर वाटायचं की क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं. सर वाटायचं की क्लास बुडवावा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून वडापाव खावा. क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून शायनिंग मारावी. सर का नाही वाटणार? दिल दोस्ती दुनियादारी, मस्ती होती ना, जवानी होती ना, रग होती ना. पण सर ज्या ज्या वेळेला वाटायचं ना की क्लास बुडवावा, कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव खावा, क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून शायनिंग मारावी, क्लास बुडवावा, मॅटिनीला जावा, असं वाटायचं ना सर. सर प्रत्येक वेळेला विचार मनात आला की आईचे डोळे आठवायचे आणि आईचे मृत्यूच्या वेळचे शब्द कानात घुमत राहायचे की सलील शिक आणि बहिणीला शिकव. सर आईचे मरतानाचे उघडे डोळे आणि मरतानाचे शब्द माझ्या पतनाच्या, माझ्या घसरण्याच्या, माझ्या बिघडण्याच्या प्रत्येक क्षणाला मला सावरायचे. आणि म्हणून सर, म्हणून मी पहिला आलो. माझ्या दीदी आणि दादानो, ज्या वेळेला वाटेल ना घसरायचं आहे, घाणेरड्या गोष्टी करायच्या आहेत, चुकायचं आहे, बिघडायचं आहे, आई आठवा. घरात तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी, तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी, तुम्ही जगामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं म्हणून वेड्यासारखा तुमच्यासाठी कष्ट करणारा बाबा. प्रत्येक वेळेला तुम्ही नाही ना आठवणार. या जगातल्या सगळ्यात उत्कट प्रेरणा आहेत बाळांनो, आणि या प्रेरणा नाही शाबूत राहिल्या तुमच्या हृदयामध्ये. कारण जगातले सर्वश्रेष्ठ आशीर्वाद, जगातल्या सर्वश्रेष्ठ शुभेच्छा ह्या आईबाबांच्या असतात. आणि त्या घेऊन तुम्ही तुमचं भविष्य ठरवा. बिघडण्याच्या प्रत्येक क्षणाला त्यांचा चेहरा आठवा. बाकी तुम्हाला कुणी नाही साथ देणार. मी म्हटलं की आत्ताची एवढीच प्रेरणा आपल्याला साथ देईल. आणि समारोप करताना आईबाबांना विनंती आहे, उपस्थित आईबाबांना, भवताल खूप वाईट करून टाकलाय आमचा. आता एक मोमेंट सुरू आहे, नो किड्स मोमेंट. बाळ जन्माला घालायचं नाही असं कित्येक जण समजतायत. का तर आम्ही केलेले हा जग जे निर्माण केले, द्वेष, मत्सराचं, हिंसेचं, घृणेचं, कित्येक प्रतितीयश माणसांनी बाळ नाही जन्माला घातलं. ते म्हणतात नाही, नरक करून टाकलाय आम्ही भवताल या पोरांच्यासाठी. कधी कधी वाटतं वाईटांचं जग सध्या सुरू आहे, वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिले आहेत. मग पोरांना कधी कधी वाटतं की खोटं बोलायला शिकवावं, बेईमानी करायला शिकवावी, गद्दारी करायला शिकवावी, हरामखोरी करायला शिकवावी, तरच या वाईट जगामध्ये यशस्वी होतील. ते शिकवलं तर पोरं सुखी नाही होणार. तुम्ही आम्ही जी लेकरं जन्माला घातली ती लाख मोलाची, त्यांना योग्य भविष्य पाहिजे असेल तर आम्ही आमच्या पोरांच्यासाठी एक चांगला भवताल तयार करायला पाहिजे. बाप नावाच्या पिढीनं पुढच्या पिढीला चांगला समाज तयार करून मग मरायचं असतं. बाप पिढी चुकली तर पुढची पिढी माफ करत नाही. फिरून बापाला प्रश्न विचारेल, हे बाबा कुठलं जग दिलेस आमच्यासाठी? बेईमान, खोटं, वाईट जग का दिलंस आमच्या वाट्याला? ती पोरं फिरून प्रश्न विचारतील. कारण 2030 नंतर आता असं म्हटलं की 2030 नंतर रोस्ट होणार आहे पुढची पिढी, भाजून मरणार आहे. आता टेम्परेचर बघा ना आपण, कारण माणसानं नियम बदलल्यामुळं निसर्गानं बदललं आणि निसर्ग घात करतोय. 9 मेला पाऊस सुरू झाला, म्हणजे जुलैचं कॅलेंडर त्या पावसाळ्यानं मेला चिटकिवलंय. असं कधीच नव्हतं झालं. महाराष्ट्रभर मी फिरतो आहे, कित्येक नद्याने आपली पात्र सोडली. सीना नदीनं तर पात्र सोडलं. हजारो एकर जमीन वाहून गेली. जिथं कधी पूर नव्हता, जिथं अखंड दुष्काळ होता गेल्या 100 वर्षामध्ये, आपल्या लेकरांच्या वाट्याला आम्ही तो निसर्ग द्यायचा का, चांगुलपणा द्यायचा की नाही द्यायचा, हे ठरवण्यासाठी मी गुरुबंधूंना पुन्हा एकदा खूप मनापासून धन्यवाद देतो की हा तुम्ही मल्टीपर्पजसाठी दिलाय. पण मल्टीपर्पजमध्ये चुकीचे मल्टीपर्पज अनेक आहेत. पर्पज म्हणजे हेतू, अनेक हेतूंच्यासाठी हे सभागृह बांधले आणि श्रीनाथांच्या नावानं बांधले आणि तेही गुरव समाजानं बांधले, कायम देवाजवळ असणाऱ्या माणसांनी बांधले. त्यामुळे या सभागृहातल्या पर्पज, नेमके पर्पज ठेवा.
की कुठल्या कुठल्या कार्यक्रमासाठी द्यायचं आहे आम्हाला आणि कुठल्या नाही द्यायचं. जर एवढ्या पवित्र आणि शुद्ध वातावरणामध्ये या सभागृहाचं उद्घाटन होतं आहे, पुढच्या लेकरांच्या भविष्याच्या दृष्टीने सभागृहाचं उद्घाटन होतं आहे, तर या मंडपातली पवित्रता, शुद्धता, मंगलच कार्य इथं होऊ दे, चांगलंच होऊ दे. इथं लग्न होणाराचा संसारही सुखाचा होऊ दे, टिकू दे शेवटपर्यंत. त्यांच्या पोटी जन्माला येणारी लेकरही तशीच होऊ दे. असे मंगल कार्यक्रम या सभागृहामध्ये व्हावेत, अशा पर्पजचे व्हावेत, अशा मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भर दुपारची वेळ असताना सुद्धा सगळेजण टिकून आहे. तुम्ही सोपी गोष्ट नाहीये. भर कुठली पोस्टमन? हां 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 ते गौतमी पाटीलच्या फरमाईसारखं झालं हे. माझ्या व्याख्यानातला एक किस्सा मी गोष्ट सांगतो, ती सांगा म्हणून सरांनी दिले माझ्याकडे. मी जसं तिला गाण्याची फरमाईश होते ना, हे गाणं म्हण तसं. संवेदनशीलता नावाची गोष्ट आहे. आता ते फरमाईश पूर्ण करतो, कारण उद्घाटन झालंय, कुणाला नाराज करून इथनं बाहेर जायचं नाही. बाळांनो, संवेदनशीलता काय गोष्ट असते? म्हणजे आईबापांना आम्ही सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे, त्याच्याविषयी मी गोष्ट सांगतो. काय, गावामध्ये पोस्टमन आले, पोस्टमनामध्ये पत्र टाकत जायचे आणि गावाच्या बाहेर जायला त्यांना खूप उशीर व्हायचा. ज्या वस्तीवर जायचे तिथल्या पहिल्यांदा गेले त्यावेळेला एका घराच्या दरवाजाची बेल दाबली. 10 मिनिटं झाली तरी कुणी उघडायला तयार नव्हतं. पोस्टमन काका ती बेल सातत्यानं वाजवत होते. 10 मिनिटानंतर पोस्टमन काकांनी निर्णय घेतला, आता जर दरवाजा उघडला, कोणी पण असू दे, इतका उशीर झालाय, शिव्याच देणार आहे, कोण पण असू. दरवाजा उघडला आणि दरवाजात एक पोरगी होती, 18-19 वर्षाची. पण तिला पाय नव्हते, चौकोनी धड फक्त, आणि कुबड्यांच्यावर उभी राहून तिनं दरवाजा उघडला. उघडल्यानंतर तिचा चेहरा खूप फासरा होता. नीतीनं तिच्यावर अन्याय केलेला असताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्माईल होतं, हसू होतं. आता इथं सभागृहामध्ये असे काही ठोकळे आहेत, विनोद झाला तर अजिबात चेहरा यांनी हलवलाच नाही जाग्यावर. जणू अख्ख्या जगाचं दुःख ह्याच्याच टकुऱ्यावर आहे. थोबाड म्हणजे ह्याला वाटतंय की मी हसलो तर काय सुनामी येईल का काय, अशा भीतीनं ते हसलेलंच नाही. पण ती जी लेक आहे ती खूप छान हसते. दोन्ही पाय नसताना, चौकोनी धड फक्त असताना, कुबडीवर उभी असताना ती पोस्टमन काकांच्याकडे बघून सहज खूप स्माईल देते, खूप सुंदर हसते. ज्याला आयुष्यामध्ये, ज्याच्याकडे धन नाही, शब्द नाही, त्याला दुसऱ्याला देता येण्यासारखं खूप गोड स्माईल असतं. नुसत्या हसण्यानं सुद्धा एखाद्याला आनंद मिळतो. तेवढं तरी द्यावं. कायम 4 एरंडेलच्या बाटल्या, कायम 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन जगू नये माणसानं. पोस्टमन काकांनी पत्र दिलं, दुसऱ्या दिवशी आले, बेल दाबली. आता मात्र त्यांनी कुठलीच हालचाल, म्हणजे पोरगी आहे, माझीच पोरगी आहे, उशीर होतोय. काकांना तिच्या घरापर्यंत जाताना उशीर व्हायचा. तिच्या घरामध्ये वाळू होती, माती होती, त्या मातीत पाय पोळायचे. काकांच्याकडे चप्पल नव्हती. दिवाळी आली. दिवाळीच्या वेळेला पोस्टमन काकांनी ठरवलं की हिला नाही प्रेझेंट नाही मागायचं, पोस्ट नाही मागायची हिला. पोरगी लय हुशार होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी पोरीनं एक प्रेझेंट आणलं होतं काकांना. आज काका गेले, बेल दाबली नाही, 1 मिनिटात तिनं दरवाजा उघडला. कारण दान द्यायचं असलं तर चटकन द्यायचं असतं, उशीर करायचा नसतो. मी बघितली इथं कोनशिला वगैरे कुठं आहे का? नाही कोनशिला. माझी त्यावेळेला पूर्वी मी कोनशिलेला नाही म्हणायचो ना, नाव टाकू नका म्हणायचं. तिनं दार उघडलं नाही, हातातली जी प्रेझेंट होती वस्तू ती दिली, पोस्टमन काकांच्या हातात दिली.
ते म्हणले काका घरी जाऊन उघडा, इथं नका उघडू. काका सगळे काम संपलं, घरी आले. त्या पोरीनं दिलेली जी भेटवस्तू होती, ते पॅकेज होतं, ते पॅकेज उघडलं. त्याच्यात ती चप्पल पोरीनं आणली होती. माप बरोबर होतं. पोरीनं काल काका गेल्यानंतर तिची त्या काकांच्या पावलांचे ठसे ज्या मातीत उठले होते ना, तिचं माप घेतलं होतं पोरीने, आणि बरोबर मापाचे. रात्रभर झोप नाही लागली पोस्टमन काकाला. सकाळी ऑफिसला आले आणि ते पोस्ट मास्तरनं असं म्हटले की सर माझी बदली करा. पोस्टमन म्हटले की नाही करता येणार आहे, इथं सुगम दुर्गम असं काही नसतंय, इथं खोपण द्यायचा नसतोय, असं नसतं इथं काय. ते म्हणले का हवी आहे तुला, का हवी आहे तुला बदली, का हवी आहे. पोस्टमन काका म्हणले सर मी पत्र टाकता टाकता दुपारच्या वेळेला त्या वस्तीवर पोहोचतो, तिथे एक पोरगी आहे आणि त्या पोरीनं मला रात्री चप्पल घेतलंय सर. पण ज्या पोरीनं मला चप्पल घेतलंय ना, त्या पोरीला पाय नाही आहेत सर. सर माझ्या पायात चप्पल नाही, तर त्या पोरीनं मला चप्पल घेतलं. मी उद्या तिच्या दारात जाईन, तिला पाय नाहीत मिळत, मी तिला पाय कुठले देऊ सर. मी चालत होतो अनवानी, तेव्हा माझी डोळा आले पाणी, पाहिले मी त्याला पायच नव्हते ज्याला, असं म्हटलं. आम्ही कायम उद्ध्वस्त असतो. आम्ही सुखासाठी हपापलेली लोक, वरच्याचं सुख बघून आम्ही दुःखी होत असतो. हा कवी म्हणतो की मी चालत होतो अनवानी चालत असताना मला माझं दुःख वाटत होतं, खूप मोठं आभाळा एवढं दुःख वाटत होतं. पण मी ज्या वेळेला बघितलं की त्याला पायच नाहीयेत, माझ्यापेक्षा त्याचं दुःख एवढं मोठं आहे, पण तो सुखामध्ये आहे, तो हसतो आहे. मी उद्या गेल्यानंतर तिला काय देऊ. पुन्हा पोस्टमन काका म्हणतायत नाही देणार ना सर मला तुम्ही बदली, तर निदान 25-30 हजारचं कर्ज तरी द्या. ते म्हटले का. त्या पोरीला घेऊन जातो जयपूरला, निदान लाकडाचे पाय तरी त्या पोरीला देतो सर, पण द्या काहीतरी द्या, मला जाऊ द्या असं म्हणतो. दिदी आणि दादानं भवताल इतका दुःखी आहे, आजूबाजूला इतक्या वेदना आहेत. ह्या सगळ्या वेदनांच्यासाठी संवेदनेनं आपल्याला जगता आलं, प्रेम करता आलं, तर जग सुखी होतं. आपण सर्वजण सुखी व्हा. मला चिठ्ठी ज्यांनी दिली त्यांनी पण या कार्यालयाची चांगली जोपासना करायचं, त्याच संवेदनेनं हे सभागृह चालावं. नाथबाबाचं नाव दिलंय, त्यामुळं त्याप्रमाणे हे कार्यालय चालावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.